राज्यात पेट्रोलची मागणी सरासरीपेक्षा 23% तर डिझेलची मागणी सरासरीपेक्षा 52% वाढली आहे. मागणीनुसार पुरवठा केला जात असला तरी जे कोणी अतिरिक्त साठेबाजी करतील त्यांच्यावर पुरवठा विभाग आणि गृह विभाग एकत्रितपणे मोठी कारवाई करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियम आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मध्ये सुधारण्यास मान्यता देण्यात आली आहे. मत्स्य व्यवसाय विभागाच्या फिश वेंडिंग स्टॉल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 90% अनुदान देण्याबाबत व ई-रिक्षा आधारित मॉडेल राबविण्याबाबत आज मंत्रालयात पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. राज्यातील मत्स्य विक्री व्यवसाय अधिक स्वच्छ, आधुनिक आणि ग्राहकाभिमुख करण्याच्या दृष्टीने मत्स्य व्यवसाय विभागामार्फत फिश वेंडिंग ई-रिक्षा मॉडेल राबविण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव सादर करावा. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अनुदान देण्याबाबत शासन स्तरावर सकारात्मक विचार सुरू असल्याची माहिती देखील यावेळी दिली. नाशिकमध्ये कांदा उत्पादकांचं आंदोलनात हर्षवर्धन सपकाळ, रोहित पवार आणि अंबादास दानवे हे सहभागी झाले असून यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. कांद्याला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले असून नाशिकमध्ये तणावाचं वातावरण. यापुढील आंदोलन अधिक व्यापक आणि तीव्र असेल. त्यानंतरही सरकार जागे झाले नाही तर आणखी कठोर पावले उचलावी लागतील. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. आज नाशिकच्या चांदवड तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने हमी भाव मिळावा या मागणीसाठी मोर्चा आयोजित करण्यात आला. यावेळी आंदोलकांसमोर बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख करत अत्यंत आक्रमक आणि आक्षेपार्ह भाषा वापरली. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहे. काँग्रेसचे कर्तृत्व शून्य प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या दिल्लीतल्या नाकारत्या नेतृत्वाला खुश करण्यासाठी देशाचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी वापरलेली घाणेरडी भाषा ही महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला काळिमा फासणारी आहे. ही व्यक्ती एखादा सामान्य कार्यकर्ता असता तर कदाचित कोणी दखलही घेतली नसते. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका. हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावर आता नवनाथ बन यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. हर्षवर्धन सपकाळ दलिंदर तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धुरंधर. नवनाथ बन यांची घणाघाती टीका. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार ज्येष्ठ नेते स्वर्गीय मधु दंडवते यांचे नाव. सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनल्स असे करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी. कोकणातील जनतेची अनेक वर्षांची मागणी मार्गी. चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे 23 नगरसेवक नॉट रिचेबल प्रत्येकी 5-5 लाख रुपये देऊन त्यांना फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. तर चंद्रपूर गडचिरोलीमध्ये व्हीप जारी करून संबंधितांवर अपात्रतेची कारवाई करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.